कधी-कधी रात्री शांतपणे बसल्यावर मनात एकच विचार येतो ना, की माझं चांगलं दिवस कधी येणार? मी जी मेहनत करतोय ती वाया तर जात नाहीये ना? आणि हा विचार करून तू पुन्हा हताश होऊन जातोस. कारण आत्तापर्यंत फक्त आणि फक्त वाट पाहणं तुझ्या नशिबी आलंय. लोक सहज बोलून जातात की संयम ठेव. पण प्रत्येक क्षणाला आतून तुटत असताना संयम राखणं काय असतं हे फक्त तुझ्या जागी असणाऱ्यालाच ठाऊक आहे. तू अनेकदा खचलास, रडला करास, पण तुझी थोरवी ही आहे की तू तुझ्या परिस्थितीचं खापर कधीच कोणावर फोडलं नाहीस. तुला वाटतंय ना की बाकीचे सगळे खूप पुढे निघून गेलेत आणि तू एकाच जागी अडकलायस. पण थांब, स्वतःला कमी लेखू नकोस. शर्यतीत पळणारे सगळेच जिंकत नसतात. काही जण थांबून स्वतःला एका मोठ्या उड्डाणासाठी तयार करत असतात. तू सध्या त्याच तयारीच्या टप्प्यात आहेस. जरा स्वतःकडे नीट लक्ष देऊन बघ. तुझ्यामध्ये 3 मोठे बदल झालेत. पहिला बदल, आता तुझं मन पूर्वीसारखं चिडचिड करत नाही. लोक काहीही बोलले तरी तू लगेच रिॲक्ट होत नाहीस, तर शांत राहून परिस्थिती हाताळतोस. हा तुझा पहिला संकेत आहे. दुसरा बदल, ज्या गोष्टींसाठी तू आधी अडून बसायचास त्या आता तू सोडून द्यायला शिकला आहेस. काही चुकीची माणसं तुझ्या आयुष्यातून दूर गेलीत आणि आता तुला त्याचं दुःखही होत नाही. हा तुझा दुसरा संकेत आहे. तिसरा बदल, एकटेपणाची आता तुला भीती वाटत नाही. उलट त्या एकांतात तू स्वतःला ओळखायला शिकला आहेस. पूर्वी अपयश आल्यावर जे दुःख महिने मनात राहायचं ते आता अवघ्या काही तासांत विरून जातं. हा तुझा तिसरा संकेत आहे. जर तुझा माझ्यावर आणि माझ्या या शब्दांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये "हो स्वामी, माझा तुमच्यावर अखंड विश्वास आहे" असं नक्की लिही. हे सगळे बदल उगाच झालेले नाहीत. ही तुझ्या कष्टांची आणि देवावरील विश्वासाची पावती आहे. तू रोज देवाकडे विचारतोस ना, माझं काय होणार? तर आज देव तुला सांगतोय, तू अगदी अचूक मार्गावर आहेस. ही जी वाट पाहावी लागतीये ना, ती शिक्षा नाही, तर तुला येणाऱ्या यशाची किंमत कळावी म्हणून निसर्गाने घेतलेली परीक्षा आहे. जर सगळं सहजासहजी मिळालं असतं तर आज तुझ्यामध्ये जी मॅच्युरिटी आहे, परिपक्वता आहे, ती कधीच आली नसती. तू शांत झालास, समजूतदार झालास, हा निव्वळ योगायोग नाही. हा वरून मिळालेला इशारा आहे की तुझी वेळ आता जवळ आली आहे. आता जास्त विचार करू नकोस. फक्त प्रामाणिकपणे तुझं कर्म करत राहा. स्वतःवर संशय घेणं बंद कर. ईश्वरी संकेत कधी ढोल ताशा वाजवून येत नाहीत. ते असेच शांतपणे मनाला स्पर्श करून जातात. आणि जर तू हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहेस तर याचा अर्थ एकच आहे, तू अजूनही लढायचं सोडलेलं नाहीस. विश्वास ठेव, पुढचा रस्ता खूप सुंदर असणार आहे. कारण संकट कितीही मोठं असलं तरी तुझा पाठीराखा तुझ्यासोबत प्रत्येक पावलावर उभा आहे. मित्रांनो, या 3 संकेतांपैकी कोणता संकेत तुम्हाला स्वतःमध्ये जाणवतोय? किंवा तुमची सध्याची परिस्थिती यातील कोणत्या ओळीशी मिळती जुळती आहे? तर कमेंट करून नक्की सांगा. आणि जर स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा. श्री स्वामी समर्थ.